ते दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत. तिकडे दोन दादा आहेत, आपल्याकडे एक दादा आहे. दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील. दादा दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये. म्हणजे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय, माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल. मित्रांनो, महेश दादांसारखा एक आपल्याला सच्चा दिलवाला नेता मिळालाय. हा नेता आपण जपला पाहिजे. मी मीडियामध्ये बघतोय ते दुसरा एक दादा, आपला एक दादा आणि छोटा एक दादा आहे तिकडच्या पार्टीत. तिकडे दोन दादा आहेत, आपल्याकडे एक दादा आहे. आपल्या दादाची जर छाती फाडली तर छत्रपती शिवाजी महाराज बाहेर निघतील. आपल्या दादांची जर छाती फाडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्या देवी निघतील, प्रभू श्रीराम आणि हनुमान निघतील. निघतील की नाही? तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर काय निघेल? मी म्हणत नाही. तिकडच्या दादाची जर छाती फाडली तर 10, 15, 20 कारखाने ढापलेले निघतील. तिकडच्या दादाची जर छाती पाडली तर पिंपरी चिंचवड मधले आणि पुणे महानगरपालिकेतले अनेक सातबारे निघतील. तिकडच्या जर दादाची छाती फाडली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं निघतील. दादा दादातला सुद्धा फार मोठा फरक आहे आणि त्यामुळं या दादाच्या नादाला कुणी लागू नये. म्हणजे आमच्या नादाला लागलं तर आम्ही बघून घ्या. मी आता 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय, माझं काय केलंय तुम्ही ते ह्या दादाचं कराल. हा, आम्हाला यात जायचं नव्हतं. महायुती आहे आमची. आता ते भाजपवर बोलायला लागले. भाजपच्या बाबतीमध्ये काय स्टेटमेंट केलं तुम्ही बघितलं? अरे जर का घेशील भाजपशी पंगा, भर चौकामध्ये करील नंगा. ध्यानात ठेव बर का, हे भाजप आहे बर का. भाजपच्या नादाला लागू नका. भारतीय जनता पार्टीनं सर्व दूर महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम केलंय. गावाकडची लोक इथं आहेत. अरे तुमच्या शेतामध्ये पाणी देण्याचं पुण्य काम देवाभाऊने केलाय. तुमच्या गावाकडे जाणारा डांबरी रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलाय. आज जे पिंपरी चिंचवडचा विकास करू म्हणतायत त्यांना माझं एकच आव्हान आहे. बारामती तालुक्यामध्ये मी 2019 ची निवडणूक लढवली होती. सुपा, पळसी, मासाळवाडी, मोरगाव, अरे या गावाला पिण्याचं आणि शेतीचं पाणी नाही. 40 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, तिथला टँकर तुम्हाला बंद करता आला नाही. देवाभाऊनी आता तो टँकर बंद केलाय. तुम्ही पिंपरी चिंचवडकडे इतक्या लांब कशासाठी येताय? काय इथं? अरे इथं आमचा नेता सक्षम आहे ना. महेश दादा रात्रंदिवस राबतो लोकांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, जीवाभावाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी भावासारखं प्रेम देतो. तो रोहित पवार सुद्धा दादा बोलायला लागलाय. अरे शेंबूड काढायचं कळतो का तुला? तू दादावरती बोलतो. महेश दादा काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आमदार नाही आहे. तो इथल्या मातीतल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या इतर राहिलेल्या लोकांनी नेता तयार केलेला आहे. तो असा काय रेडीमेड नाही, घराणेशाहीतनं जन्माला आलेला नेता नाही महेश दादा. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, त्या प्रक्रियेतनं महेश दादा आमदार झालेला नाही. महेश दादा इथल्या लोकांच्या प्रेमावरती तयार झालेला नेता आहे. आणि या परिसराचं डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते करण्याची ताकद महेश दादांच्या मध्ये आहे. जगाचं नेतृत्व हे भारताकडे आलेलं आहे आणि जर भारताकडे नेतृत्व आलं असेल, ते नेते भारतीय जनता पार्टीचे असतील, तर तुम्ही या एक्सपायरी डेट जवळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादाला तुम्ही लागू नका. हे 2029 पर्यंतचा ह्यांचा बाजार आहे. तुम्ही तिकडे जास्त लक्ष देऊ नका आणि ते भाजपवरती बोलण्याचा प्रयत्न करतायत. अरे त्या भानगडीत तुम्ही पडू नका. देवाभाऊंच्या कृपाशीर्वादानं तुम्हाला सन्मानाची खुर्ची मिळाली आहे, तर ती नीट खुर्ची सांभाळा. उगाच महेश दादांच्या आणि भाजपच्या नादाला तुम्ही लागू नका.